अरे बाळा, आज आहे एकादशी. एकादशीचं हे काय खातोय तू? आई तू थोडी मॉडर्न बन. आज देश चंद्रावर मंगळावर गेले आणि तू काय लावलेस हे? अरे पण उपवासाचे काही फायदे पण आहेत ना. असं काही नसतं आई. बोला बाबा तुम्ही. उप म्हणजे वास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाच्या जवळ राहणे, भगवंताचं चिंतन घडते आणि मन जागृत अवस्थेमध्ये उन्मंडित होते, मनाला शांती लाभते, रोग नाहीसे होतात, मनात वाईट विचार येत नाही. बरं काय, माणूस सन्मार्गाचा स्वीकार करतो आणि मन आनंदी झाल्यामुळं मनाला सुख आणि शांती लाभतात. बाळा, उपवास म्हणजे नुसता उपवास नाही. उपवास हा सायन्सदृष्ट्या आणि भक्तिदृष्ट्या दोन्हीचाही एक मिलाप आहे. माणसाच्या शरीराला त्याचे कॅन्सरचे सेल जे असतात ते हे होतात, डिलीट होतात. त्याच्यामुळं माणसाला उपवास का करावा? उपवास करायचा म्हणजे खाय साबुदाणा, खाय भगर, खाय फळं, आण पपई, आण केळं, हे नाही. उपवासानं पोटावर ताण पडला पाहिजे. म्हणजे जवळजवळ आपण 12 तास उपाशी राहिल्याच्या नंतर शरीरातल्या सगळ्या जे रचना आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या बदल चालत राहतात. त्याच्यामुळे उपवास हा केलाच पाहिजे. भक्तिभाव आणि परत सायन्स या दोन्हीचा मिलाप म्हणजे उपवास. उपवास करतो आई आजपासून मी उपवास करेल आणि तू जे म्हणशील तेच आहे. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही.